ती अंजली दमानिया जी आहे ती बाई एकदम बोगस आहे. तिला फक्त 24 तास मीडियावरती मीच दिसली पाहिजे. तसं मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती. आपले उज्ज्वल निकम आहेत, भले ते बीजेपीच्या तिकिटावर निवडून आले असतील, पण आपली जी केस ते एकदम निर्भीडपणे आणि निपक्षपणे चालवतात. वाल्मिक कराडला फाशी होणार यात काही वाद नाहीये. बोगस एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 10 कोटी एवढेच नाही तर 50 कोटीची ऑफर दिली जाते असा दावा निलंबित PSI रणजित कासले सरांनी केलेला आहे. आता आपल्यासोबत सर येतात. सर, काय दावा केलाय तुम्ही आणि कशाच्या आधारे दावा करताय? दावा म्हणजे विषय निघाला अक्षय शिंदे एन्काउंटर जे झालं आणि जे माझ्या 5 पोलिसांवरतीच फक्त कारवाई केली आणि SIT बसवलेली आहे, त्यावर मी दावा केला की बोगस एन्काउंटर म्हणजे काय असतो. की पहिले केंद्राचा सिग्नल भेटल्यानंतर एक टीम येते महाराष्ट्रातनं. पहिले एक बैठक होती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह सचिव अशा एका गुप्त ठिकाणी ती बैठक होती. त्यानंतर 5-6 अधिकारी येतात, जसे माझ्या वेळेस आलेले, आणि मग काही त्या ठिकाणाहून अधिकारी नेमतात आणि मग बोगस एन्काउंटर केला जातो. तसं मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती. 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक माझ्याकडे आलेले होते बीडला. मग मला बोलावण्यात आलं आणि मला विचारलं की आपल्याला असं असं रिव्हॉल्वर घेऊन ते लोड करून आपल्याला 24 तास वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं राहायचे. आणि मला ते ऑफर ठेवण्यात आली एन्काउंटरची की आपला जेवढा पगार होतो पूर्ण सर्व्हिसचा त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, तो 50 करोड म्हणा तुम्ही, 25 करोड, तुम्ही जी लमसम अमाऊंट मागणी कराल ती मागणी तुम्हाला म्हणजे मान्य केली जाते आणि ती दिली जाते. त्याप्रमाणे मला मागणी केली होती. तशी मी स्टेशन डायरीला SP ऑफिसच्या कंट्रोलच्या मी स्टेशन डायरी सुद्धा बनवलेली आहे. असे लोक आलेले माझ्याकडे अशी मागणी करत होते, तर त्याबद्दल मी डायरी बनवलेली आहे. पोलीस स्टेशन डायरी कुठंच जात नाही मित्रांनो. ती जर मागणी केली तुम्ही तर तुम्हाला लगेच भेटून जाईल ती डायरी सुद्धा. बरं, तुम्ही सांगताय वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची तुम्हाला ऑफर दिली होती. हो, ती ऑफर देण्यासाठी तुमच्याकडे कोण कोण आले होते, त्यांची नावे काय सांगता येईल? कारण तुम्ही स्टेशन डायरीला नोंद केली म्हणते. नोंद केलेली आहे, ती तुम्हाला नोंद भेटेल. आता मला ते नावं आठवत नाहीत ना एकदम, नावं म्हणजे कोणत्या ठाण्यामध्ये स्टेशन डायरीला? SP ऑफिसला, बीडच्या ज्या ठिकाणी मी कार्यरत होतो, सायबर ब्रँचला, एकच तिथं पोलीस स्टेशनला म्हणजे SP ऑफिसला डायरी असते कंट्रोलची. त्या ठिकाणी तशी मी स्टेशन डायरी, पोलीस स्टेशन डायरी नोंद केलेली आहे. बरं, स्टेशन डायरीला नोंद केली तुम्ही सांगताय, हे खरं झालं. तुम्ही PSI आहात, तुम्हाला बऱ्यापैकी कायद्याचं ज्ञान वगैरे आहे. तुम्ही जेव्हा कर्तव्यावर होतात तेव्हाच या बाबतीमध्ये वरिष्ठांकडे तक्रार किंवा का नाही केली तुम्ही? आता निलंबित झाल्याच्या नंतर तक्रार करताय? ॲडिशनल SP साहेबांना बोललेलो मी लगेचच, आपले सचिन पांडकर साहेबांना, सर असे, पण ते म्हणले की बघा आपलं सिस्टम आहे, सिस्टमनुसार चालायचं आहे, तुम्हाला जे वाटेल ते योग्य तो निर्णय घ्या, तुमची लाईफ बदलून जाईल, तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असं ते ॲडिशनल SP पांडकर साहेब बोलले होते मला त्यावेळेस. बरं, जरा उशीर होतोय हे सगळं. उशीर नाही, मी बोलून सुद्धा 15 दिवस झालेत व्हिडिओला. तुम्ही उशीर केलाय मीडियाने आणि लोकांनी. आज आवाज उठवत आहेत 15-20 दिवसानंतर. माझा व्हिडिओ बघा तुम्ही, माझ्या सोशल मीडियावरती कधी व्हिडिओ टाकलेला आहे मी याला. बरं, अंजली दमानी या सामाजिक कार्यकर्ता आहेत, ते म्हणतायत की खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दारू पिऊन असं बघतोय का? काय सांगताय? मी दारू पिऊनही तेच बोलतो आणि न दारू पिताही तीच बोलतो. ती अंजली दमानिया जी आहे ती बाई एकदम बोगस आहे. तिला फक्त 24 तास मीडियावरती मीच दिसली पाहिजे. उठलं की मीच सोशल मीडियावर पाहिजे, न्यूजवरती पाहिजे. आणि माझे दावे काय चुकीचे आहेत का? माझा अभ्यास बघा. याच्या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा मी टाकला अंजली दमानियासाठी की ती काय बोलली. ती बोलली होती की वाल्मिक कराडला फाशी होणार नाही कारण तो त्या ठिकाणी नव्हता. पण मी तिला ते समजावून सांगितलं कायद्याच्या भाषेत, त्या ठिकाणी नव्हता तरी त्याला मुख्य आरोपी केलेले. असं गरज नाही की गुन्हा घडते वेळेस तिथे आरोपी त्याच ठिकाणी हजर पाहिजे. अपप्रेरणा दिली बाहेरून तरी तो मुख्य आरोपी होतो, त्याला फाशी होणारच आहे. कारण आपले उज्ज्वल निकम आहेत, भले ते बीजेपीच्या तिकिटावर निवडून आले असतील, पण आपली जी केस ते एकदम निर्भीडपणे आणि निपक्षपणे चालवतात. मला माहिती आहे, मला अनुभव आहे. मुंबईला मी 15 वर्ष काम केलं, हायकोर्टाला मी 2 वर्ष होतो. ते वाल्मिक कराडला फाशी होणार यात काही वाद नाहीये. आणि त्या बाईचं काही ऐकू नका, ती जनतेची दिशाभूल करते फक्त अंजली दमानिया. हा दावा तुम्हाला निलंबित केल्यानंतर तुम्ही का केला? जेव्हा कर्तव्य असतं तेव्हाही तुम्ही असा व्हिडिओच्या माध्यमातून दावा करू शकला असता, निलंबित झाल्यानंतर करताय? त्यावेळेस केला असतो तर त्याच वेळेस सस्पेंड केलं असतं ना. आज मी सस्पेंड झालोय म्हणून आज हा दावा करतोय. त्यावेळेस मला कुटुंब होतं, कुटुंबाची काळजी होती, माझ्या नोकरीची काळजी होती. आता मी असाही सस्पेंड झालोय म्हणून हे सगळ्यांची पोल खोलतोय मी. सरळ सरळ उत्तर आहेत माझे.
निश्चित. तर हे आहेत रणजित कासले सर, निलंबित पोलीस अधिकारी आहेत ते. आणि जेव्हा त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती, ती जी ऑफर आहे त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा सांगितलं होतं आणि स्टेशन डायरीला सुद्धा नोंद केल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.